नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या या यूट्यूब चॅनलवर। तुम्ही जर या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला विसरू नका। आज आपण बघणार आहोत वर्ग 11वा विषय इतिहास, प्रकरण 14वे, दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहमनी राज्य। प्रकरणाचं नाव आहे दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहमनी राज्य। तर या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय आज या व्हिडिओमध्ये आपण सविस्तररित्या अभ्यासणार आहोत। स्वाध्यायामध्ये पहिला प्रश्न आहे दिलेल्या पर्यायापैकी योग्य पर्याय निवडून विधाने पुन्हा लिहा। त्यामध्ये पहिलं विधान आहे बलबनच्या दरबारात रिकामी जागा हा राजकवी होता। विधान पुन्हा एकदा ऐका, बलबनच्या दरबारात रिकामी जागा हा राजकवी होता। पर्याय 1 अल्बेरुनी, 2 तुली, 3 अमीर खुसरो आणि 4 हुसेन शाह शारुकी। उत्तर आहे पर्याय क्रमांक 3 अमीर खुसरो। तर हेच उत्तर आता आपल्याला पूर्ण विधानामध्ये लिहायचं आहे। म्हणून बलबनच्या दरबारात अमीर खुसरो हा राजकवी होता। दुसरं विधान आहे इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा। इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा रिकामी जागा हा पहिला शासक। पर्याय 1 फिरोजशाह तुगलक, 1 फिरोजशाह तुगलक, 2 कुतुबुद्दीन ऐबक, 3 अल्लाउद्दीन खलजी, 4 अकबर। उत्तर आहे पर्याय क्रमांक 2 कुतुबुद्दीन ऐबक। हे उत्तर सुद्धा आपल्याला पूर्ण विधानामध्ये पुन्हा लिहायचं आहे। म्हणून इस्लामी शैलीच्या इमारती बांधणारा कुतुबुद्दीन ऐबक हा पहिला शासक। अशा प्रकारे योग्य पर्याय निवडून विधाने पूर्ण केली आहेत आणि पुन्हा लिहिली आहेत। प्रश्न पहिल्यामध्ये ब आहे ब गटातील चुकीची जोडी दुरुस्त करून लिहा। खाली अ गट आणि ब गट यामध्ये जोड्या लिहून दिल्या आहेत। त्यामध्ये आपल्याला ब गटातील चुकीची जोडी ओळखायची आहे आणि ती उत्तरामध्ये दुरुस्त करून लिहायची आहे। तर पहिली जोडी आहे अ गटात आहे राजस्थान आणि ब गटात आहे चौहान। अ गटात राजस्थान आणि ब गटात चौहान ही जोडी बरोबर आहे। दुसरी जोडी आहे अ गटात आहे कनौज आणि ब गटात आहे प्रतिहार। अ गटात कनौज आणि ब गटात प्रतिहार ही जोडी सुद्धा बरोबर आहे। तिसरी जोडी आहे अ गटात आहे बुंदेलखंड आणि ब गटात आहे चंदेल। अ गटात बुंदेलखंड आणि ब गटात चंदेल ही जोडी सुद्धा बरोबर आहे। आता चौथी जोडी आहे अ गटात आहे त्रिपुरी आणि ब गटात आहे परमार। अ गटात त्रिपुरी हे बरोबर आहे, परंतु ब गटात परमार ऐवजी आपला कलचुरी असं जर लिहिलं तर ही जोडी दुरुस्त करता येते आणि उत्तर बरोबर येते। तर दिलेल्या जोड्यामध्ये जी 4 किंवा चौथ्या क्रमांकाची जोडी आहे अ गटात त्रिपुरी आणि ब गटात परमार ही जोडी चुकीची आहे। अ गटात आपल्याला उत्तरामध्ये त्रिपुरी लिहायचं आहे आणि ब गटामध्ये कलचुरी लिहायचं आहे। अशा प्रकारे आपण चुकीची जोडी दुरुस्त करून उत्तर लिहिलं आहे। प्रश्न दुसरा आहे संकल्पना चित्र पूर्ण करा। आपल्याला खाली एक संकल्पना दिली आहे, त्याभोवती 4 चौकोन दिले आहे। त्या चौकोनामध्ये उत्तर लिहून आपल्याला ही संकल्पना चित्र पूर्ण करायचं आहे। तर त्यासाठी संकल्पना दिली आहे बघा, सुलतानशाही काळातील इस्लामी वास्तुकलेच्या इमारती। सुलतानशाही काळातील इस्लामी वास्तुकलेच्या इमारती त्याची आपल्याला नावे लिहायची आहेत त्या बाजूला दिलेल्या चौकोनामध्ये। म्हणजेच हा प्रश्न आपल्याला आकृतीच्या स्वरूपात या प्रश्नाचे उत्तर लिहायचे आहे। तर उत्तर सुलतानशाही काळातील इस्लामी वास्तुकलेच्या इमारती, त्यामध्ये उत्तरामध्ये पहिला मुद्दा आहे अलाई दरवाजा, अलाई दरवाजा। दुसरा आहे जमाअल खान मशीद। जमाअल खान मशीद हे सुलतानशाही काळातील इस्लामी वास्तुकलेची एक इमारत होती। तिसरा आहे फतहाबाद, फतहाबाद हे सुद्धा या वास्तुकलेची इमारत होती। आणि चौथी आहे हिसार ई फिरूज, हिसार ई फिरूज। अशा प्रकारे सुलतानशाही काळातील इस्लामी वास्तुकलेच्या इमारतींची नावे लिहून दिलेलं संकल्पना चित्र आपल्याला पूर्ण करता येते। स्वाध्यायामध्ये तिसरा प्रश्न आहे विधाने सकारण स्पष्ट करा। खाली काही विधाने दिली आहेत, आपल्याला त्याची कारणे उत्तरामध्ये लिहायची आहेत। त्यामध्ये पहिलं विधान आहे
भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही? भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही याची कारणे आपल्याला उत्तरामध्ये लिहायची आहेत. तर उत्तर इसवी सन 712 साली उमायत घराण्यातील मुहम्मद बिन कासिम या अरब सेनानीने भारताच्या सिंध प्रांतावर आक्रमण केले, म्हणून भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही. दुसरं कारण आहे, त्याने सिंधपासून मुलतानपर्यंतचा सर्व प्रदेश जिंकून घेतला, मात्र तो आपली सत्ता भारतात स्थिर करू शकला नाही. त्याच्यानंतर येथे आलेल्या तुर्कांनी हा प्रदेश जिंकून येथे इस्लामी सत्ता प्रस्थापित केली, त्यामुळे भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही. अशा प्रकारे भारतात अरब सत्तेचा विस्तार झाला नाही याची कारणे आपल्याला लिहिता येते. आता सकारण स्पष्ट करा. यामध्ये दुसरा प्रश्न आहे, राजपूत राज्यांना तुर्की आक्रमणासमोर माघार घ्यावी लागली. राजपूत राज्यांना तुर्की आक्रमणासमोर माघार घ्यावी लागली याची कारणे उत्तरामध्ये आहेत. तर उत्तर गझनीच्या महमूद नंतर मुहम्मद घोरीने भारतावर अनेक आक्रमणे केली. खूप आक्रमणे केली म्हणजे युद्ध केले. त्याने पृथ्वीराज चौहानचा पराभव केला. पृथ्वीराज चौहानचा पराभव झाल्यानंतर राजपुतांना एकत्र करू शकणारे नेतृत्व पुढे आले नाही. घोरीच्या आक्रमण काळात अनेक छोटी मोठी राज्ये होती, परंतु ती विखुरलेली होती. त्यांच्यात एकीची भावना नव्हती. या राज्यामध्ये राष्ट्रभावनेचा अभाव होता. त्यांच्याकडे खड्या सैन्याची कमतरता होती. तुर्कांची कुटील राजनीती आणि युद्धामधील आक्रमकता यांचा स्थानिक राज्यांमध्ये अभाव होता. अशा अनेक कारणामुळे राजपूत राज्यांना तुर्की आक्रमणासमोर माघार घ्यावी लागली. अशा प्रकारे दिलेली विधाने आपल्याला कारणासहित स्पष्ट करता येतात. प्रश्न चौथा आहे, तुमचे मत नोंदवा. आणि तुमचे मत नोंदवण्यासाठी आपला प्रश्न दिला आहे, सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीला पोचला होता. सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीला पोचला होता याविषयी तुम्हाला काय वाटते? तुमचं काय मत आहे ते आपल्याला उत्तरामध्ये नोंदवायचं आहे, लिहायचं आहे. तर उत्तर सुलतान राजवटीत शेतीबरोबरच कापड उद्योग मोठ्या प्रमाणात चालू होता. सुती कापड, मलमलचे कापड यांचे मोठ्या प्रमाणात उत्पादन होत असे. तागाचे कापड, सॅटिन, खिनखाप म्हणजे जरीचे कापड, खिनकाप म्हणजे जरीचे कापड यांचीही निर्मिती मोठ्या प्रमाणात होत असे. दिल्ली, आग्रा, लाहोर, मुलतान, बनारस, पाटणा, खंबायत, बऱ्हाणपूर, देवगिरी ही सुलतान राजवटीच्या काळातील कापड उद्योगाची प्रमुख केंद्रे होती. सुती कापडाची निर्यात बंगाल व गुजरातमध्ये मोठ्या प्रमाणात होत असे. कापड रंगवण्याचा उद्योगही मोठ्या प्रमाणात चालत असे. अशा रीतीने सुलतान राजवटीत कापड उद्योग भरभराटीला पोचला होता हे दिसून येते. प्रश्न पाचवा आहे, टिपा लिहा. आणि टिपा लिहामध्ये पहिला प्रश्न आहे, खैबर खिंड यावर आधारित आपल्याला टीप लिहायची आहे. तर उत्तर अफगाणिस्तान आणि पाकिस्तान खैबर खिंडीने जोडले गेलेले आहेत. अफगाणिस्तानमधून पाकिस्तानाकडे जाताना मार्गात येणाऱ्या हिंदुकुश पर्वतरांगेत खैबर खिंड ओलांडून जावे लागते. प्राचीन काळात भारताचा मध्य आशियाशी चालणारा व्यापार या खिंडीमार्गेत चालू असे. पर्शियाचा सम्राट पहिला दारियुश हा याच मार्गाने भारतात आला. सिकंदरानेही याच खैबर खिंडीतून येऊन भारतावर आक्रमण केले. मध्ययुगात गझनीचा महमूद, बाबर, नादिर शहा, अहमद शहा, अब्दाली इत्यादींनी ती खैबर खिंड ओलांडूनच भारतावर स्वाऱ्या केल्या. त्यामुळे ही खैबर खिंड भारताच्या इतिहासाशी घट्ट जोडली गेलेली आहे. अशा प्रकारे खैबर खिंड यावर आधारित थोडक्यात टीप लिहिता येते. आता टिपा लिहिण्यासाठी दुसरा प्रश्न आहे, सुलतानशाही कालखंडातील नाणी यावर आधारित सुद्धा आपल्याला थोडक्यात टीप लिहायची आहे. तर उत्तर सुलतानशाही राजवटीत प्रत्येक सुलतानाने विविध प्रकारची नाणी पाळली. पहिला सुलतान अल्तमश याने टंका हे चांदीचे नाणे पाळले. मुहम्मद बिन तुघलक
हा तांब्याची नाणी पाडणारा पहिला सुलतान होय. तो आदेश मागे घेऊन त्यांनी पुन्हा सोन्या चांदीचीच नाणी पाडली. हिंदू राज्यांच्या नाण्यावर देवदेवतांच्या प्रतिमा असत. सुलतानशाहीत चलन व्यवस्थेत मूलगामी बदल झाले. देवतांऐवजी सुलतानांच्या प्रतिमा आणि त्यांची नावे कोरली जाऊ लागली. नाण्यांवर टाकसाळीचे ठिकाण, नाणे पडण्याचे वर्ष इत्यादी मजकूर अरेबिक लिपीत कोरला जाऊ लागला. नाण्यांच्या वजनासाठी तोळा हे प्रमाण प्रचलित झाले. अशा प्रकारे सुलतानशाही कालखंडातील नाणी यावर थोडक्यात टीप लिहून आपला टिपा लिहा हा प्रश्न पूर्ण झाला आहे. प्रश्न 6वा आहे, अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या यादवावर आक्रमण केले त्याची माहिती दिलेल्या मुद्द्यांच्या आधारे लिहा. आपल्याला या ठिकाणी प्रश्न दिला आहे आणि त्या प्रश्नाचे उत्तर खाली दिलेल्या मुद्द्यांच्या आधारेच लिहायचे आहेत. तर त्यामध्ये पहिला मुद्दा आहे आक्रमणाची कारणे, दुसरा मुद्दा आहे आक्रमण व घटना आणि तिसरा मुद्दा आहे आक्रमणाचे परिणाम. तर याच मुद्द्याच्या आधारे आपल्याला अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या यादवावर आक्रमण केले याची सविस्तर माहिती लिहायची आहे. तर उत्तर, अल्लाउद्दीन खलजी याने देवगिरीच्या रामदेवराय यादव याच्यावर इसवी सन 1296 व इसवी सन 1312 अशा 2 वेळा आक्रमणे केली व दोन्ही वेळी त्याचा विजय झाला. याच आक्रमणाविषयीची माहिती. पहिले काय आपलं आक्रमणाची कारणे. आपला पहिला मुद्दा आहे आक्रमणाची कारणे. त्यामध्ये राज्याचा विस्तार करणे. काय होतं? राज्याचा विस्तार करण्यासाठी तो आक्रमण करत होता. दुसरं आहे राज्याचे आर्थिक प्रश्न सोडवण्यासाठी संपत्ती गोळा करणे. आणि तिसरा आहे वाढत्या सैन्याचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी सैन्याला मोहिमामध्ये गुंतवणे. वाढत्या सैन्याचा आर्थिक ताण कमी करण्यासाठी सैन्याला मोहिमामध्ये गुंतवणे. अशा प्रकारे आक्रमणाची कारणे ही अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या यादवावर आक्रमण केले या मुद्द्याच्या आधारे आपल्याला स्पष्ट करता येते. दुसरा मुद्दा आहे आक्रमण व घटना. आक्रमण व घटना. इसवी सन 1296 मध्ये अल्लाउद्दीन खलजीने रामदेवराय यादव यांच्यावर आक्रमण केले. अचानक झालेल्या या आक्रमणामुळे आपला बचाव करण्यासाठी रामदेवराय यांनी देवगिरीच्या किल्ल्याचा आश्रय घेतला. मदत घेतली. अल्लाउद्दीन यांनी किल्ल्याला वेढा घातला व शहरात लुटालूट केली. रामदेवरायांनी नेटाने किल्ला लढवला, परंतु किल्ल्यातील धान्यसाठा संपत आला होता, त्यामुळे पुढे लढणे अशक्य झाले. अखेर रामदेवराय शरण गेला व त्याला तह करावा लागला. तह करणे म्हणजे करार करणे. त्याला काहीतरी करार करून या युद्धामधून, या आक्रमणामधून कदाचित माघार घ्यावी लागली. तिसरा मुद्दा आहे आक्रमणाचे परिणाम. आक्रमणाचे परिणाम. अल्लाउद्दीनच्या आक्रमणामुळे त्याला देवगिरीच्या आसपासचा प्रदेश मिळाला. रामदेवरायाची प्रचंड संपत्ती त्याने लुटून नेली. रामदेवरायाबरोबरच दक्षिणेतील अनेक राज्ये त्याने जिंकून घेतली. अल्लाउद्दीन खलजीच्या सत्तेचा दक्षिण भारतात विस्तार झाला. अशा प्रकारे अल्लाउद्दीन खलजीने देवगिरीच्या यादवावर आक्रमण केले. त्यामध्ये आक्रमणाची कारणे, आक्रमण व घटना आणि आक्रमणाचे परिणाम या मुद्द्याच्या आधारे आपण स्पष्ट केले आहे. अशा प्रकारे आपण प्रकरण 14वे दिल्लीची सुलतानशाही, विजयनगर आणि बहमनी राज्य या प्रकरणाचा संपूर्ण स्वाध्याय या व्हिडिओमध्ये सविस्तर अभ्यासला आहे. अशाच प्रकारचे नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनलला सबस्क्राईब करा. आमचे हे व्हिडिओ लवकरात लवकर तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी बाजूला दिलेल्या बेल आयकॉन बटनवर क्लिक करा. तुम्हाला जर हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रमैत्रिणींमध्ये शेअर करा. काही समस्या असतील, काही अडचणी असतील, शिवाय काही सूचनाही असतील तर कमेंट करा. हा व्हिडिओ